महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. वारकऱ्यांच्या प्रकृतीची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, वैद्यकीय अधिकारी हे उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, आषाढी वारीमध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आणि अल्पवयीन वाहन चालकांनी तपासणी करावी. वारीमध्ये नियमबाह्य वाहन चालणार नाही, याबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशा सूचना श्री बावनकुळे यांनी दिल्या. जेजुरीला आज टोल नाक्यावर जो अपघात झाला, 3 वारकरी या ठिकाणी दगावले आहे. 4 भरती आहे. 3 आनंदी हॉस्पिटलला, 1 ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आला आहे. आता आनंदी हॉस्पिटल जेजुरीला जे आहे ते संपूर्ण आता की डॉक्टर काकडे यांनी काळजी घेतलेली आहे, प्रशासनाने काळजी घेतली आहे आणि सर्व चांगले होतील अशी या ठिकाणी व्यवस्था आहे. ससून हॉस्पिटलला एक जे आहे त्यांनाही तिथे पाठवलेलं आहे. अत्यंत दुर्दैवी घटना आहे. वारीमध्ये अशी घटना होणे हे काही चांगलं नाही आहे. घटनेची चौकशी करूच, पण आता आम्ही सांगितलेलं आहे की जे काही या ठिकाणी ऍडमिट आहे त्यांना संपूर्ण त्यांची व्यवस्था शासन करेल. मृत झाल्या त्यांच्याशी शासन पाठीशी राहील, त्यांनाही आधार शासन देईल. मला असं वाटतं की ही दुर्दैवी घटना आहे. अशी घटना पुन्हा वारीमध्ये होणार नाही याची काळजी शासन घेईल आणि प्रशासनाने योग्य दखल घेतलेली आहे. पण घटना दुर्दैवी आहे. हे तर जे 4ही पेशंट आहेत ते एकदम चांगले आहेत, म्हणजे ते रिकव्हरेबल आहे. त्यांची प्रकृती उत्तम आहे. एक आमची बहीण होती, तिला तर बीपी एकदम डाऊन झाला होता, पण तिला डॉक्टरनी सांभाळलेलं आहे. इथली आता सर्व पेशंट हे अंडर कंट्रोल आहे, म्हणजे सुरक्षित आहे. ससूनला जे गेले आहेत ते चेक करावं लागेल तिची काय परिस्थिती आहे. प्रशासनाला पूर्ण सूचना आधी होत्या कशी वारीमध्ये मॉनिटर करायचं. आमच्या प्रशासनाच्या जेवढ्या विंग्स आहेत, पोलीस, महसूल आणि सारेच डिपार्टमेंट आहेत, ते सर्व या व्यवस्थेमध्ये असतात. पण अशी घटना जी न कळत कळत त्या ठिकाणी होऊन गेलेली आहे आणि त्यामुळं या घटनेचा आम्ही गांभीर्य घेतलं आहे. पुढं अशा कुठे घटना घडू नये याची काळजी शासनाने घेतली आहे. त्यांच्याकडनं माहिती घेतली, 65 वर्ष वय आहे चालकाचं. त्यांनी काहीतरी सर्दी खोकल्याच्या गोळ्या घेतल्या, त्यांनी सुस्ती आली. सुस्तीमध्ये त्यांनी या ठिकाणी असा आउट दिशेने जाऊन, ज्या दिशेने ट्रक जाता येत नाही किंवा दिंडीला लावू नये त्या दिशेने जाऊन ही घटना घडलेली आहे, असं या ठिकाणी पोलिसांचा प्राथमिक रिपोर्ट आहे. चौकशी होईल. पण आज महत्वाचं काय, हे जे मृत झालेले आहेत त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. जखमींना पूर्ण व्यवस्था उभे केल्या पाहिजे, आम्ही करतोय. तिसरी महत्वाची बाब आहे की पूर्ण यानंतर ही अशी घटना होण्याची काळजी घेतली पाहिजे, ती काळजी आम्ही घेतोय. जे नियम आहे ते काही 4 लाख रुपये सरकारचे प्रत्येक मुक्ताला मिळतात, त्याच्यापेक्षा मी काही जास्त मदत करतात ती करू. पण निश्चितपणे आज शासनाची पूर्ण त्याच्या मृत परिवाराच्या पाठीशी सरकार राहील. एखाद्या वेळी त्या परिवाराच्या सर्व घटक कोणत्या परिवारात असतील त्यांना आम्ही बोलवून घेऊ किंवा त्यांच्याकडे तिथे पालकमंत्री जातील किंवा तिथे आमदार जातील, तिथले आमचे तहसीलदार, जिल्हाधिकारी जातील, तिथे व्यवस्था करतील. सांगलीचे जिल्हाधिकारी, प्रांतांत तिथले जे काही आमचं टीम आहे ती जाईल. आमचे तिथले आमदार, खासदार जातील किंवा मंत्री जातील, लोकप्रतिनिधी जातील. सोबत प्रशासनही जाईल आणि प्रशासन योग्य ती मदत करेल. माझं मुख्यमंत्री महोदयाची चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तसे आदेश दिलेले आहेत. पण दुर्दैव आहे अशी घटना घडली. मधले आहे, काही नांदेड मधले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. मी आज जेजुरीमध्ये या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं आहे. या ठिकाणी दर्शन घेऊन वारकरी येत आहे. वारकऱ्यांना सुखी ठेव, त्यांना वारकरी ज्या आशेने अपेक्षेने आले आहेत, वारकऱ्यांची आशा अपेक्षा पूर्ण करणे हीच पहिली आपली
वारकरी ज्या आशेने अपेक्षा येतात प्रत्येक वारकऱ्याची भावना आहे. कुणाची भावना कशी असेल माहिती नाही. प्रत्येकाची भावना घेऊन आला आहे. प्रत्येकाची एक श्रद्धा आहे. काही कोणी मागायला येतं, कोणी मागायला येत नाही. त्यामुळं ज्यांनी ज्यांनी जे काही मागितलं ते त्याचं पूर्ण होऊ दे. आणि ज्यांनी काही मागितलं नाही त्यांना त्यांचं जीवन मंगलमय राहू दे, त्यांना उदंड आयुष्य राहू दे. पण विठुरायाला माझी चरणी प्रार्थना आहे की असा अपघात हा पुन्हा या वारीमध्ये होऊ नये याची मी त्याकरता मी नतमस्तक होतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.